नमस्कार, आरटी न्यूज 24 HD मध्ये आपले स्वागत आहे। तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथील विशेष बातमी। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व मित्र पक्षाचे नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात उमरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा संपन्न। आयोजक डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट तालुका उमरी यावेळी आपले मनोगत व्यक्त करीत आहेत सौ पूनमताई राजेश संभाजी पवार। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। आपण पाहत आहात आरटी न्यूज 24 HD। मुख्य संपादक फराद बेग। जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आरटी न्यूज 24 HD YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, माझ्या भारतीय जनता पक्षाचे सर्व या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते, या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि सगळ्यांना माझा नमस्कार। प्रथमतः मी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक आमचे उमरी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम देशमुख साहेब यांचं मनपूर्वक धन्यवाद मानते, आभार मानते की त्यांनी महायुतीचा नियम पाळत या ठिकाणी तालुकास्तरीय ही बैठक घेतली। मला या बैठकीला यायला उशीर झाला, त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करते। माझा जन्म हा लातूर जिल्ह्यातला आणि लग्न झाल्यानंतर 1997 ला मी नांदेड जिल्ह्यात आले। त्या दिवसापासून मी भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती आहे, पण माझी जुने नाते जी लातूरची आहे ती धाराशिव तालुक्यातली आहे। आता जरी अजितदादा या ठिकाणी आमच्यासोबत महायुतीत जरी आले असते तरी अजितदादांची मिसेस ही माझ्या वडिलांची माऊस बहीण आहे। आपल्या सगळ्याला कुणाला माहित नसेल, पण या ठिकाणी सांगलीचे ते माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील हे माझ्या वडिलांचे मावस आणि त्यांच्या भगिनी सुरेंद्रताई त्या माझ्या वडिलांच्या मावस बहीण आहेत। आणि अजितदादांच्या लॉ कॉलेजवर पुण्याच्या माझ्या भावाची बायको म्हणजे आमदार राजेश पवार साहेबांची चुलत बहीण त्या ठिकाणी प्रिन्सिपल आहे। म्हणजे हे नातं, पण पक्षाच्या भूमिकेतून काम करत असताना त्या ठिकाणी आजपर्यंत अजितदादा पवार शरद पवार साहेबांसोबत होते तोपर्यंत कुठल्याही भूमिकेतून कुठलीही आवश्यकता त्या ठिकाणी पडली नसून आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही या ठिकाणी मतदारसंघात काम केलं। आपल्या सगळ्यांना ही बाब मी लक्षात आणून देऊ इच्छिते की आज महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करत आहेत आणि त्यांच्यासोबत अजितदादा पवार असतील, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी विसरून जायच्या। फक्त एका डोळसपणाने ह्या तिन्ही नेतृत्वाकडे जर आपण पाहिलं तर प्रत्येक नेतृत्वामध्ये गुणविशेष आहे। महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची त्यांच्यामध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे। आणि मागच्या 1.5-2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेव्हापासून महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं, शासनामध्ये असेल, शासकीय योजनांमध्ये असेल, जे काही आमूलाग्र बदल त्या ठिकाणी झाले किंवा आपण अनुभवतोय, आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत। आणि आपल्या सगळ्यांना आणखीन एक मला गोष्ट लक्षात आणून द्यायची, अजितदादा पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे दोघांनीही आपलं पूर्वीचं घर सोडून या ठिकाणी महायुती देण्याचा जो निर्णय घेतला त्याच्यावर किती आरोप प्रत्यारोप जरी झाले असतील, पण त्या दोघांनी जो निर्णय आमच्या देशाचे पंतप्रधान एक उमद नेतृत्व
आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी महायुतीत येण्याचा जो निर्णय घेतला तो खरं तर आमच्या महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा, खूप चांगला ठरला. आपण सगळ्यांनी जर विचार केला, शरद पवार आणि अजित पवार साहेबांचं एकच कुटुंब होतं आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांच्या एकमेकांच्या कितीतरी निगडीत त्या ठिकाणी गोष्टी असतील. एकत्रित कुटुंबात नेमकं काय काय निगडीत असतं हे आपण सगळेच जाणून असतो, पण त्याच्या कशाचीच पर्वा न करता अजितदादा पवारांनी या ठिकाणी महायुतीत येण्याचा जो निर्णय घेतला ह्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी घेतला. हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल, आमचा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असेल किंवा आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, ह्याच्यामध्ये यांच्या मनामध्ये हे त्या ठिकाणी कायमच रुजलं पाहिजे. आज नांदेड लोकसभा सोहळा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणी सर्वच वक्त्यांनी आदरणीय आमदार अजित पवार साहेबांच्या कर्तृत्वाचा, कार्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला, पण त्याच्या पाठीमागं थोडंसं आपण गेलं पाहिजे, त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केलं पाहिजे. प्रत्येकाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपल्या पक्षाबद्दल नक्कीच अभिमान असतो. त्या पद्धतीने मला माझ्या पक्षाचा सुद्धा अभिमान आहे. भारतीय जनता पक्ष हा एक विचारांवर चालणारा पक्ष आहे आणि विचारांवर चालत असताना 1980ला जेव्हा भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर त्यांनी जी ध्येय आणि उद्दिष्ट त्या ठिकाणी मांडली, त्या ध्येय आणि उद्दिष्टाला आज आमच्या देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि त्यांच्या पाऊलखुणांवर या ठिकाणी आमच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राजेशजी पवार साहेब काम करतायत. माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करतायत. पण या ठिकाणी दिलीदादा म्हणण्यासारखं तिजोरीची चावी म्हणा किंवा तिजोरी अजितदादांकडे आहे, पण मतदारसंघाला निधी राजेशजी पवार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आला आणि त्याला कारण प्रत्यक्ष जरी देवेंद्रजी फडणवीस असले तरी त्या ठिकाणी अजितदादा पवारांचा सुद्धा त्या ठिकाणी हात आहे किंवा सहकार्य आहे असं म्हणलं तर त्या ठिकाणी वावग ठरणार. आपल्या सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की मागील 10 वर्षामध्ये देशभरामध्ये नेमकं कुठल्या पद्धतीची कामं चालू आहेत. देशभरामध्ये काय फक्त शौचालय होत आहेत, देशभरामध्ये काय फक्त घरकुलाची योजना आहे, देशभरामध्ये काय फक्त उज्ज्वला गॅस योजना होतीये किंवा ज्या काही सर्वसामान्यांचं जीवन सुखकर व्हावं त्याच योजना होत आहेत का? त्याला सोडूनही काही त्या ठिकाणी घडते, त्याला सोडूनही त्या ठिकाणी काही होते. तर ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नरेंद्र मोदी साहेबांनी फक्त प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं. तर प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधत असताना आयुष्यमान भव ही जागतिक पातळीवरील सगळ्यात मोठी आरोग्याचा विमा असलेली योजना आमच्या भारतामध्ये राबवली. जगामध्ये सगळ्यात उंच असलेलं सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा हा गुजरातमध्ये उभा केला. जगामध्ये सगळ्यात जास्त लांबीचा अटल सेतू आज मुंबईमध्ये त्यावरून गाड्या धावतायत. अशा कितीतरी गोष्टी जगाच्या नकाशावर पहिल्या क्रमांकाच्या असणाऱ्या मोदी साहेबांनी केलेल्या. हे करत असताना माझ्या देशामध्ये एम्स सारखी हॉस्पिटल त्या ठिकाणी असली पाहिजेत, ते सुद्धा मोदी साहेब करतात. त्याच पद्धतीने नुसतं मास्क बनवून मोदी साहेब थांबले नाहीत, तर त्यासोबत सीमेवर लागणारी जे शस्त्रास्त्रे असतात किंवा क्षेपणास्त्रे असतात त्यामध्ये सुद्धा माझा देश आत्मनिर्भर झालेला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता अध्यात्माची सागड विज्ञानाशी घालत अध्यात्माकडून विज्ञानाकडे घेऊन जाणारा हा माझा एकमेव नेता आणि ह्या नेत्याचं बळ वाढवण्यासाठी म्हणा किंवा ह्या नेत्याच्या ध्येयांवर त्या ठिकाणी प्रोत्साहित होऊन आज एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, त्यांनी महायुतीत प्रवेश केला आणि आज महाराष्ट्राला एक नव्यानं शक्ती त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि जेव्हा माझा देश परावलंबीपासून स्वावलंबनाकडे जातोय म्हणजे
महात्मा गांधींनी जेव्हा देश स्वतंत्र झाल्यानंतर जी गोष्ट सांगितली ती गोष्ट आज या देशामध्ये घडू पाहते. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण सगळ्यांनी सखोल असा केला पाहिजे. आणि हे करत असताना एखादी दोन्ही गोष्ट राहू शकते, बिझनेस होऊ शकतं. आपलं घर चालवत असताना, संसार करत असताना काही गोष्टी आपल्या पडतात. त्याच पद्धतीने एवढा मोठा देशाचा कारभार करत असताना काही कमी जास्त गोष्टी होतही असतील, त्याला दुमत नाही. पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर माझ्या देशाचा विकास कुठल्या पद्धतीनं होतोय आणि कुठल्या गतीनं होतोय हे आपण सगळ्यांनी अभ्यासलं पाहिजे. माझा देश फक्त माझ्या उमरी शहरापुरता मर्यादित आहे का? तर नाही. माझा देश हा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आहे. प्रत्येक विभागातल्या ह्या गरजा वेगळ्या आहेत, प्रत्येक विभागातल्या ह्या विभागावरच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि त्या सगळ्या अडचणी पूर्तता करण्यासाठी एकमेव नेतृत्व आज देशामध्ये कोण असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब आहेत. आमच्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय प्रतापरावजी चिखलीकर साहेब या ठिकाणी 5 वर्ष खासदार म्हणून राहिले. अशोकरावजी चव्हाण साहेब आज जरी आमच्या पक्षात आले असतील तरी त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध लढा देण्याचं धाडस मागील काळात चिखलीकर साहेबांनी केलेलं आहे. आणि आताच मला वाटतं वसंत सुधारे साहेबांनी सांगितलं की कोरोनाच्या लसी आपल्यापर्यंत मोफत लस आली. ही मोफत लस कुठून आली? तर ही देशभरातल्या सगळ्याच खासदारांचा निधी त्या ठिकाणी वापरला गेला. म्हणजे खासदाराचा निधी हा उलट इकडं तिकडं न जाता भारतातील प्रत्येक नागरिकाला जीवदान देण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. ते सुद्धा या ठिकाणी या देशाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी घडवून आणलेलं आहे. म्हणजे कुठली जरी परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला कुठल्या पद्धतीनं तोंड दिलं पाहिजे हे शिकवणारं, ही घडी घालणारी आमचं नेतृत्व आहे. मोदी साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत ती पद्धत जर आपण पाहिली तर मोदी साहेबांचा एकच विचार आहे की मी या ठिकाणी उद्या जरी नसलो तरी माझा देश हा या यंत्रणेच्या पद्धतीने ही जी घडी घालून दिली त्या घडीच्या पद्धतीनं चालला पाहिजे. ही घडी बसवण्याचं काम त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब करतायत. आणि त्याच्या समोर जर आपण बघितलं तर आज काँग्रेसचे उमेदवार कोण आहेत? 16 वर्ष ज्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं, तर 16 वर्षात काय केलं जर आपण विचार केला, ते करतात का नाही माहिती नाही, पण आपल्यापैकी प्रत्येकाने जर विचार केला तर 16 वर्ष काय केलं तर प्रत्येकाच्या मनात फक्त प्रश्नचिन्ह असेल. नायगाव शहर असेल, नायगाव तालुका सोडून मतदारसंघातील उमरी धर्माबाद पर्यंत सुद्धा ते पोहोचू शकलेले, तर ते नेमकी जिल्ह्यापर्यंत कसे जातील हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज सगळे सोयरेच्या धागा त्या ठिकाणी शोधत त्यांचं कुटुंबीय मनातले म्हणा या ठिकाणी येत आहेत की सगळ्या सोयऱ्याची निवडणूक नाही, ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, हे कुठल्याही भावनिक आव्हानाला साथ देण्याची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे, ही आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्याची निवडणूक आहे. ही बाब आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आज समोरचे उमेदवार म्हणतात की खासदार लग्नाला आले का, मोठीला गेले का? मला त्यांना विचारायचंय की आमच्या घरात काहीतरी दुर्घटना व्हावी आणि त्या माध्यमातून ते जनतेच्या समोर किंवा सर्वसामान्यांच्या समोर यावं अशी त्यांची काही इच्छा आहे का? 16 वर्ष आमदारकी निभावत असताना एखाद्या समाजाचा सामूहिक विवाह त्यांना करावा वाटला ना, ही सुद्धा बाब आपण सगळ्यांनी प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील कुठलाही 2-3 वेळा आमदार झालेला व्यक्ती त्या ठिकाणी नक्कीच सामूहिक विवाह त्या ठिकाणी घडून आणतो. पण आमच्या माजी आमदारांनी काय केले तर आमच्या लग्नातून ते पण मोजक्या, ते पण मोठ्या आणि ते पण शालीचे गठ्ठे बांधून घेऊन आपल्या घरात ठेवण्याचं काम केलं. उमरेपर्यंत ते पोहोचू शकले नसतील, पण आमच्या नायगाव तालुक्यामध्ये त्याची खूप वाईट अवस्था आहे. पंचायत समिती असेल, तहसील असेल, पोलीस स्टेशन असेल, नगरपंचायत असेल, प्रत्येक भावाने त्या ठिकाणी वाटून घेतलेले. गटतट करायची, भांडणं लावायची, जनसामान्यांवर अन्याय करायचं, कुठून काय मर्यादा भेटतोय तेच पाहायचं. आज आपण आपल्या मतदारसंघामध्ये जी काही भ्रष्टाचाराची साखळी जी पाहतोय, जे आजपर्यंत त्या ठिकाणी आमचा जनसामान्य होरपळून जातोय, त्याला नेमकं कारण कुठलंय, कारण कोणतंय त्याचा सुद्धा आपण अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे. तर ही भ्रष्टाचाराची साखळी मिटण्याचं काम माझी आमदाराकडून त्या ठिकाणी झालेलं आहे.
आज जर आपण पाहिलं तर देशाच्या पातळीवर असेल किंवा आमचा मतदारसंघ असेल किंवा तालुक्याच्या पातळीवर ही कुठंतरी शासकीय यंत्रणेची घडी सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. कारण जुन्या सवयी लागलेल्या ह्या लवकर जाणार नाही. ह्या सुरळीत होत चाललेल्या घडीला विस्कळीत न होऊ देण्याचं काम ह्या उमरी तालुक्यातील उमरी शहरातील भादरांचं काम आहे मी असं म्हणेन. कारण हा शेवटी हा तालुका स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका आहे असं म्हणवला जातो. आपल्याला तसा इतिहास आहे आणि आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की सगळ्या सोयऱ्यांची नात्याची निवडणूक अजिबात नाही, तर ही निवडणूक देशपातळीवर देशाच्या विकासाची निवडणूक आहे, मोदी साहेबांची निवडणूक आहे. मागच्या 10 वर्षात मोदी साहेबांनी जी काही कामं करता आली ती कामं केली, पण पुढचे 5 वर्ष जे आहेत हा मंदिराचा कळस ज्या पद्धतीनं चमकतो त्या पद्धतीनं चमकणारा असणार आहे ही लक्षात घ्यावी. कारण राज्यसभा आणि लोकसभा यात जेव्हा त्या ठिकाणी बहुमत होईल तर राज्यघटना किंवा ही बदलली जाणार नसून देश हिताचे देश कल्याणाचे त्या ठिकाणी निर्णय होणार आहेत. ही आपल्या देशातील आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी बाब लक्षात घेतली पाहिजे. आणि याला अनुसरूनच पुढचे 2-3 दिवस आपण सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून अंजन घालून त्या ठिकाणी सावध राहावं. मी तर म्हणेन उमरी तालुक्यातून वसंतराव चव्हाण साहेबांना एक सुद्धा मत पडता कामा नये. नेमकं आमच्या उमरी तालुक्यासाठी त्यांनी काय केले? 80-90 हे आकडे जाणारच नाही. तर उमरी तालुक्यासाठी वसंतराव चव्हाण साहेबांनी नेमकं काय केले हे प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला नाही विचारला तरी आपण तर त्या ठिकाणी विचारला पाहिजे. 2019च्या वेळेस आपल्यापर्यंत ती क्लिप आली असेल नाही, पण नायगावच्या मारुती मंदिरातील दानपेटी सुद्धा आम्हाला पुरत नाही. नायगावच्या बैल बाजारातलं शेत सुद्धा आम्हाला पुरत नाही. कोलंबीच्या देवस्थानात गोरगरिबांनी टाकलेलं अन्नधान्य सुद्धा आम्हाला पुरत नाही. अशा लोकांच्या हातात जर सत्ता त्या ठिकाणी परत गेली तर आम्ही परत 25 वर्ष मागे जाऊ. कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते. हा प्रश्न माझा भारतीय जनता पक्षाचा छोटा कार्यकर्ता गावातील बलाढ्य काँग्रेसच्या नेत्याला तोंड देऊन त्याचे 10 वर्ष गेले, 16 वर्ष त्यांच्यामुळे गेले आणि त्यांच्या लढता त्यांना घरी बसवता वाड्यावर वापस बसवता माझ्या कार्यकर्त्याचे 10 वर्ष गेले. आणि आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी जोडले गेला तर तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचंय की समाजाच्या विकासासाठी प्रत्येक वेळेला किंवा देशाच्या त्या ठिकाणी विकासासाठी किंवा देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने सीमेवरच जावं असं काही नसते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार मतदानाचा दिलेला आहे तर योग्य व्यक्तीला निवडून देणं हे आपलं काम आहे. ही सुद्धा एक लढाई आहे. ही सुद्धा लढाई आपल्याला लढता आली पाहिजे. ही लढाई सुद्धा त्या ठिकाणी जिंकता आली पाहिजे. म्हणून येणाऱ्या 26 तारखेला 26 एप्रिल रोजी फक्त आणि फक्त कमळाचं बटन दाबायचे, चिखलीकर साहेबांना निवडून आणायचे आणि मोदी साहेबांचे हात करण्यासाठी महायुतीत सामील झालेले ते सिद्ध या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करून दाखवायचे. मराठा आरक्षणावर मी शेवटचे 5 मिनिट बोलू इच्छिते. तेवढे 5 मिनिट आपण सगळ्यांनी स्तब्धपणे ऐकून घ्यावेत ही सुद्धा मी विनंती करते. आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा 1980 पासूनचा आहे, आजचा नाही. 44 वर्षापासूनचा हा विषय आहे. 1980ला आमचे शरद पवार साहेब किती वर्षाचे होते? 40 वर्षाचे होते. त्यांनी मुख्यमंत्री पद कितव्या वर्षी मिळवलं? 37व्या-38व्या वर्षी मिळवलं. ते पण कसं मिळवलं? पाठीत खंजीर खुपसून मिळवलं. कुणाच्या? गुरुच्या. केंद्रात जाता आलं, केंद्रातून परत महाराष्ट्रात येता आलं, आपल्या स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करता आला. पण मी ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं भलं कशात आहे हे मात्र शरद पवार साहेबांना शोधता आलं. नाममात्र आहे. ज्यांनी त्या ठिकाणी सत्ता भोगली ते मराठा समाजाचे असतील किंवा मराठा समाजेतर असतील, पण समाजातील किंवा महाराष्ट्रातील जो बहुसंख्य जो समाज आहे त्याच्या विकासाचा कुणी का विचार केला नाही? मी तर म्हणेन 1947 पासून जेव्हापासून ही माझी मत आहे, ही माझी वैयक्तिक मत आहे. 1947 पासून जेव्हापासून देश स्वतंत्र झाला, ठराविक समाजाला आरक्षण भेटलं, तेव्हा
प्रत्येक सत्तेत येणाऱ्या व्यक्तींनी म्हणा, प्रत्येक सत्तेत येणाऱ्या त्या सत्ताधीशांनी म्हणा, त्या ठिकाणी एक अभ्यास केला पाहिजे होता की एका ठराविक समाजाला जर आरक्षण दिलं गेलं तर त्याच्या विरुद्ध इतर समाजावर कुठला परिणाम होणार आहे, कुठला समाज पिछडला जाणार आहे, आणि त्या अभ्यासावर ह्या पुढच्या गोष्टी होणं आवश्यक होतं. पण अशा कुठल्याही गोष्टी झाल्या नाहीत. हे 2018ला जे आरक्षण भेटलं आपल्या सगळ्यांना आवडलं किंवा आवडलं नाही, ते आरक्षण फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांनीच देऊ केलं होतं. फडणवीस साहेबांवर बाण त्या ठिकाणी सोडला की आरक्षण मिळाल्याची काय करायची भावना होती. पण फडणवीस साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत आमचं मराठा समाजाचं आरक्षण टिकलं होतं. आणि आपण जर याद्या काढल्या तर त्या काळात किती माझे मराठा समाजाचे क्लास 1 अधिकारी झालेत हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. आर्थिक आरक्षण, आर्थिक निकषावरचं जे आरक्षण असेल त्याच्या जर याद्या काढल्या, ते आरक्षण कोण दिलं, ते परत फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आरक्षण भेटलं होतं. त्या याद्या काढल्या तर आर्थिक निकषावरच्या आरक्षणाचा लाभ कुणाला भेटलाय तर फक्त मराठा समाजाला जास्त भेटलाय. त्या पद्धतीनं सारखी योजना कोणी आणली तर